नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 30 डिसेंबरच्या भागामध्ये मित्रांनो, आज तर नंदिनीची जीवाला सोडून जातानाची दुःखद म्हणजे त्रास देणारी कविता आहे. आणि या दोन्ही भावांच्या मधलं प्रेम जे तुटत नसतं आणि या दोन्ही बहिणींच्या मधलं सुद्धा प्रेम जे तुटत नसतं, ते आता राहून राहून डोकं वर काढत आहे मित्रांनो. आणि त्यानंतर तर पार्थने नंदिनीला भेटायसाठी बोलवलेलं असतं आणि नेमकं काव्याने ते ऐकते. आणि आता ती जीवाला फोन करून सांगते की आपण सुद्धा तिथे जाऊयात आणि सगळं काही आता आपण चौघे बसून सोडवायचा प्रयत्न करूयात. तर चला मित्रांनो, आजच्या भागाला लगेचच आपण सुरुवातीपासून बघूयात. आता इथे नंदिनी आणि जीवा अजून कॅफेमध्येच असतात. तर तेव्हा जीवा तर नंदिनीला म्हणतो, अगं नंदिनी, मला सगळं काही तुटलेलं ना जोडता येतं. तर नंदिनी त्याला म्हणते, मला ना आता जोडलेलं जबरदस्तीने लादलेलं काही सुद्धा नको आहे जीवा. मला आता मुक्ती हवी आहे. त्यामुळे तुम्ही मला डिव्होर्स द्या आणि मुक्त करा मला. असं तिने म्हटल्यानंतर जीवा तिला म्हणतो, नाही, मी तुला डिव्होर्स देणार नाही. मी तुला मिळवेन, पण मुक्त नाही करणार. आणि जी तुला मुक्ती वाटते ना, ती मुक्ती नाहीये नंदिनी. तो आपल्या नात्याचा मृत्यू आहे. आणि काहीही झालं ना, तरीसुद्धा मी आपलं नातं मरू देणार नाही. असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनी त्याला म्हणते, ठीक आहे, तुम्ही डिव्होर्स द्यायला तयार नसाल ना, तर फक्त मला 3 महिनेच वाट बघावी लागेल. कारण ना 6 महिन्यानंतर कोर्ट स्वतःहूनच आपल्याला मोकळं करेल. आणि असं तिने म्हटल्यानंतर जीवाला तर धक्काच बसतो. कारण त्याच्या लक्षात नसतं की या दोघांनीच मिळून डिव्होर्स फाईल केलेला असतो. आणि आता नंदिनी हे सर्व काही बोलून तिथून उठते आणि तिथून चाललेली असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, नंदिनी प्लीज चहा न पिता जाऊ नकोस. नंदिनी, चहा तरी पी ना माझ्यासोबत प्लीज, असं तिला तो म्हणतो. तर तेव्हा नंदिनी आता तिथं थांबते. तर इकडे आता परत त्यांनी देशमुखांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. पार्थ स्वतःच आपल्या खोलीची आवरावर करत असतो. तर तेव्हा मानिनी तिथं येते आणि आणि इकडे मी करते ना असं त्याला ती बोलू लागते आणि ती सुद्धा त्याला मदत करू लागते. आणि त्याला विचारते, कशी झाली मीटिंग? तर तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक झाली मीटिंग. आता ना कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर मानिनी म्हणते, हो रे, आणि खाण्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजेस तू. आणि तू जरा नीट खात जा रे बाबा. आणि तुझ्यासाठी ना तुझ्या आवडीचा पदार्थ केलेला आहे, जेवतोस का? तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही नको, तुम्ही जेवून घ्या, मला भूक नाहीये. तर मानिनी म्हणते, छे छे, मला तर जेवायचंच नाहीये, मी तर ना पेस्ट्री खाल्लेली आहे, असं ती बोलते. तर तेव्हा पार्थला आता थोडंसं अजब वाटतं आणि तो मानिनीला विचारतो, अगं तू कुठली पेस्ट्री खाल्लीस? तर तेव्हा मानिनी म्हणते, अरे फ्रीजमध्ये ना ती लाल रंगाची पेस्ट्री दिसली मला. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हां, ती रेड वेल्वेट पेस्ट्री का? तर तेव्हा मानिनी म्हणते, हो का? मला तर माहितीच नाहीये आणि तुला माहिती आहे ना, मला पेस्ट्री दिसली आणि मी मग सरळ चमचा घेतला आणि खाऊन टाकली. मला तर खूप आवडते ना ती पेस्ट्री. आणि तू तर तेव्हा पार्थ तिला विचारतो, "अगं आई, तू सगळी पेस्ट्री खाल्लीस का?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "हो, अरे मी सगळी खाल्ली. पण मला एक गोष्ट कळेना की ती पेस्ट्री आणली आहे कोणी?" मग माझ्या लक्षात आलं की ती यांनीच आणली असणार आहे. कारण विक्रम ना बऱ्याच वेळेला ना मला न सांगता गोड काहीतरी ऑर्डर करतात आणि ते लपवून ठेवतात. त्यामुळे त्यांनीच ती बहुतेक लपवून ठेवली. आणि असं ती बोलत असते. तर तेव्हा पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो, "अगं आई, ती काव्याने पाठवलेली होती." तर तेव्हा मानिनी म्हणते, "अरे बापरे! मला माहिती नव्हतं. अरे तिने पाठवली म्हणजे काय? ती आली होती का? डिलिव्हरी बॉय म्हणून किंवा म्हणजे डिलिव्हरी गर्ल म्हणून, जसा तू गेला होतास तिच्याकडे डिलिव्हरी बॉय म्हणून?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही अगं, तिने पार्सल पाठवली होती. मी रिसीव्ह केली आणि फ्रीजमध्ये ठेवली होती." तर मानिनी म्हणते, "फ्रीजमध्ये ठेवलीस, मग खायचा विचार केलास, मग तुझा राग आडवाला, मग समोर आल्या आठवणी, मग रागाचं आणि नाराजीचं भांडण झालं असणार आणि मग तू ती पेस्ट्री ना दुधाच्या भांड्याच्या मागे लपवून ठेवली होतीस. बरोबर आहे ना?" असं ती विचारते. तर तेव्हा पार्थ शांतच होतो. तर मानिनी त्याला परत म्हणते, "पार्थ, तू कितीही लपवलंस ना, तरी काव्याबद्दलचं प्रेम ना तुझ्या डोळ्यामध्ये दिसतं अरे. तू ना ढीग म्हणालेला आहेस, की प्रेम करणाऱ्या पार्थच्या नावाने तू अंघोळ सुद्धा केलेली आहेस. पण तुझं मन अजून कोरडं झालेलंच नाहीये. गेले काही महिने ना तू तुमच्या नात्याला प्रेमाचं खतपाणी घालतोयस आणि हे प्रेमाचं झाड ना मरणार नाहीये. कधी-कधी ना नातं विस्कटतं, पण विस्कटलेलं सगळं काही नीट सुद्धा करता येतं." असं ती त्याला विश्वासाने सांगते. तर तेव्हा पार्थला सुद्धा थोडासा धीर वाटतो आणि ती परत चादरीकडे हात करून म्हणते, "या चादरीसारखं विस्कटलेलं ना सगळं काही नीट करता येतं." असं सांगून ती आता तिथून निघून जात असते. आणि परत थोडंसं थांबते आणि त्याला म्हणते, "पार्थ, निराश होऊ नकोस. तुझी रेड वेल्वेट पेस्ट्री आहे ना, तशीच्या तशी आहे.
ती पेस्ट्री ना तुझीच आहे आणि ती पाठवणारी सुद्धा तुझीच आहे, असं सांगून ती आता तिथून निघून जाते. तर पार्थ अजून थोडासा उदास असतोच, पण मानिनीला थोडेसे होप्स वाटत असतात त्याच्याबद्दल. तर आता इकडे परत कॅफेमधला सीन त्यांनी दाखवलेला आहे. इकडे आता नंदिनी चहा प्यायसाठी थांबलेली असते, जीवाने सांगितल्यानंतर. आणि तेव्हा ती आपल्याच विचारात हरवून गेलेली असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "अगं तू थांबलीस ना तशीच, तर चहा थंड होईल. तो चहा पी ना अगोदर." तर तेव्हा नंदिनी चहा पिऊ लागते आणि आता जीवासुद्धा बशीमध्ये चहा घेतो. पण नंदिनी तर कप आणि कपाने चहा पीत असते आणि आता जीवा बशीमध्ये चहा घेतो आणि तो एकदम असं फुर्र फुर्र करून आवाज करून चहा पिऊ लागतो आणि तेव्हा तो तसा आवाज काढत असताना सर्वजण त्याच्याकडे बघू लागतात. पण जीवा मात्र छान एन्जॉय करत असतो. तर चहा पित असताना तर नंदिनीला आता त्याला जाणीव करून द्यायची असते, की असा चहा पिऊन एन्जॉय करत असते ती ते आणि नंदिनीला तो क्षण आठवतो सुद्धा आता. तर तेव्हा जीवा मुद्दामून, मुद्दामून तसंच करून चहा पिऊ लागतो आणि त्यानंतर तो आजूबाजूला बघून त्या सगळ्यांना म्हणतो, "काय झालं मी असं फुरके मारून चहा पितोय म्हणून तुम्ही इरिटेट होताय का?" पण मित्रांनो, असं फुरके मारून चहा पिण्यातच एक गंमत आहे. काय आहे ना, माझी एक मैत्रीण आहे, कम फिलॉसॉफर आहे ती, मिसेस चकाचक बाई. तिचं असं म्हणणं आहे, की ज्यांचं मन साफ असतं ना, तेच असं आवाज करून चहा पितात आणि ज्या माणसाचं मन साफ असतं, तो जगाचा विचारच नाही करत. तो त्याला हवं तसं जगतो आणि तो मस्त फुरके मारत चहा पितो आणि हे असं मिटक्या मारत खातो सुद्धा. आणि तो नंदिनीला तर म्हणतो, "असंच म्हणायचीस ना तू?" तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, "मी सगळं काही सांगितलेलं तुमच्या लक्षात आहे ना?" तर जीवा म्हणतो, "हो, सगळं काही. तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट, शिकवलेली प्रत्येक गोष्ट लक्षात आहे माझ्या. तू घरात तर नाही आहेस, पण माझ्या आठवणींमध्ये घर करून आहेस." असं तो तिला सांगतो. आणि "तू आपला न हसणारा फोटो फोडून टाकलास ना? पण एकच मिनिट." असं म्हणून तो आपला मोबाईल काढतो आणि आपल्या मोबाईलवरचा वॉलपेपर तिला दाखवतो आणि तिला म्हणतो, "पण माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरवरती हीच आहेस तू, ती हसत असणारी आणि हे हसून आम्ही परत आणेन. मग तू हसशील अतिसारखं, आवाज करत चहा पिशील, माझ्यावरती कविता करशील." तर नंदिनी लगेचच त्याला म्हणते, "एक तर कविता मी कालच केलेली आहे आपल्यावर." तर जीवा विचारतो, "खरंच का?" तर नंदिनी त्याला विचारते, "ऐकणार का?" तर तेव्हा जीवा गुलाबाचं फूल आपल्या हातात घेतो आणि ईर्ष्याद असं म्हणून तिला देत असतो. तर तेव्हा नंदिनी थोडीशी धक्क्याने त्याच्याकडे बघते. तर तेव्हा जेव्हा ते फूल परत ठेवत असतो, तर नंदिनी ते चक्क फूल आपल्या त्याच्या हातामधून घेते आणि ती कविता म्हणू लागते. "सुटले नात्याचे कोडे प्रश्नही सरले, सुटले नात्याचे कोडे प्रश्नही सरले, काही जखमी उतरले माझ्या तुझ्यामध्ये." असं म्हणून ती त्या गुलाबाची एक पाकळी तोडून खाली टाकते. "प्रेम होते खुळे आणि भाबडे माझे, प्रेम होते खुळे आणि भाबडे माझे, राहिले वेडे शहाणपण तुझ्या माझ्यामध्ये." असं म्हणून ती अजून 2 पाकळ्या त्या गुलाबाच्या तोडते आणि पुढं म्हणते, "संपली ती दही साखर हातात जी दिली, संपली ती दही साखर हातात जी दिली, ती कडूच उरली कशी माझ्या तुझ्यामध्ये." असं म्हणून ती अजून पाकळ्या तोडते आणि खाली टाकत असते. "सुकून गेले गजरे सारे, तुटले अंधुरे, सुकून गेले गजरे सारे, तुटले अंधुरे, झाड गेले मरुनी तुझ्या माझ्यामध्ये." असं म्हणून ती अजून पाकळ्या तोडते. "सोबतीची आसही आता नको वाटे, सोबतीची आसही आता नको वाटे, एकटेपण शोभते माझ्या तुझ्यामध्ये. गेली वचने जुळणी 7 वचने, 7 जन्मांची गेली वचने जुळणी 7 वचने 7 जन्मांची, राखही उरते आता माझ्या तुझ्यामध्ये. लग्नानंतर होईल प्रेम कधी वाटले होते, माझे तुझे काही न उरले माझ्या तुझ्यामध्ये." असं म्हणून ती सगळं काही गुलाबाच्या पाकळ्या तोडते आणि ते तुटलेलं गुलाबसुद्धा टेबलवरती ठेवते आणि पर्समधून ₹100 काढून टेबलवरती ठेवते आणि तिथून उठते आणि तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा मित्रांनो आता खूप पाणी आलेलं असतं आणि ती आता रडत-रडतच जीवाकडे पाठ करून तिथून निघून जाते. तर तेव्हा जीवाला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि तो म्हणतो, "जी मुलगी आजवर ना प्रेमावरती कविता करायची, ती आज दुःखावरती कविता करत आहे. काय लेव्हलवरती हर्ट केलं आहेस जीवा तिला. पण मी या कवितेमधल्या ओळी बदलेन नंदिनी. मी या आपल्या सॅड फीलिंग्सना सुद्धा नक्कीच बदलेन. आज ना आपल्या नात्यामध्ये दुःखाचं वादळ आलेलं आहे, पण खरंच नंतर परत ना पुनर्मिलनाचे वारेसुद्धा घुमतील माझ्या तुझ्यामध्ये." असं म्हणून तो चहाचा कप घेतो
आणि नंदिनीने ठेवलेल्या तिच्या चहाच्या कपला तो चिअर्स करतो आणि म्हणतो, "चिअर्स जीवा" असं तो म्हणतो आणि कॉन्फिडंट तर खूप असतो त्याच्यामध्ये मित्रांनो. आणि त्याने आता चंग बांधलेला असतो, की तो नंदिनीला परत तर मिळवूनच राहणार. तर त्यानंतर आता त्यांनी इकडे रात्रीचा सीन दाखवलेला आहे. इकडे मोहिते सदनच्या बाहेर काव्या शेकोटी करत बसलेली असते आणि तेव्हा चक्क नंदिनी तिथं येते आणि तिच्या अंगावरती मागून शाल पांघरते. तर काव्य थोडीशी आश्चर्याने तिच्याकडे बघते आणि तिला जरासं जागा करून देते. तर तेव्हा नंदिनी तिच्या शेजारी बसते आणि ती सुद्धा शेकोटी घेऊ लागते. आणि आता नंदिनी तिला विचारते, "आरू गेली का हॉस्टेलला?" तर तेव्हा काव्य सांगते, "हो गेली आणि पोहोचली सुद्धा असेल ती आता. आई गेली होती ना तिच्यासोबत तिला सोडायला. माझं बोलणं झालं आहे तिच्याशी आणि ती तुला फोन करणारच होती." असं ती म्हणत असे तर तेव्हा नंदिनी म्हणते, "असू देत. तुझ्याशी बोलणं झालं आहे ना, तर मग बास." तर काव्य म्हणते, "आपलं घर जरा सुनं-सुनं वाटतंय ना ताई? नाही म्हणजे आई नाहीये ना आता 2 दिवस घरी, घर अगदी खायला सुटेल मला." कसं असतं ना ताई, मुलींना माहेरच्या घरामध्ये माहेरच्या माणसांच्यामध्ये एक मायेची ऊब जाणवते सतत. बरोबर आहे ना? पण मला ना मात्र सगळ्यांच्या रागाची झळ बसत आहे. बाबांच्या नजरेमध्ये माझ्यासाठी तिरस्कार दिसतोय आणि तुझ्या नजरेत माझ्यामुळे आलेलं दुःख दिसतंय, असं ती तिला म्हणत असते. तर तेव्हा नंदिनी थोडीशी तिच्याकडे बघते. तर काव्य पुढे म्हणते, "बाबा बोलत नाहीयेत. तू गप्प आहेस. पार्थ तर दूर आहेत. एकटी पडली आहे गं ताई मी. ज्या घरामध्ये लहानाची मोठी झाली ना, ज्या घरामधला कोपरा आणि कोपरा मला आपला-आपलासा वाटायचा, त्याच घरामध्ये आता मला परकं वाटायला लागलेलं आहे. ताई आपल्या घरी, आपल्या माहेरी परकं वाटणं कोणाच्याही नशिबामध्ये येऊ नये. बरोबर आहे ना?" असं ती विचारते. तर तेव्हा नंदिनी हो असं म्हणून मान डोलावते. तर त्यानंतर मित्रांनो काव्या नंदिनीच्या खांद्यावरती डोकं टेकते आणि नंदिनीसुद्धा तिला थोपटू लागते. आणि या दोघींना खूप असं मोठंसं दुःख दुःख झालेलं असतं मित्रांनो. पण आता काय करणार याला तर आता वेळ हे एकच औषध असणार आहे आणि हे पुढे असं सगळं काही व्यवस्थित होईल सुद्धा. तर आता बघा इकडे त्यांनी परत देशमुखांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. इथे पार्थ, विक्रम आणि मानिनी जेवायसाठी बसलेले असतात. इतक्यात जीवासुद्धा तिथे येतो आणि जीवा आल्यानंतर पार्थ उठून चाललेला असतो. तर मानिनी पार्थला बसवते आणि म्हणते, "अरे बस ना पार्थ, खूप दिवसानंतर आपण चौघी असं बसलेलो आहे. बस ना." तर तेव्हा विक्रम आता जीवाला लगेचच म्हणतो, "काय मग चिरंजीव तुमची मोहीम त्याच्याबद्दल काय?" तर तेव्हा मानिनी आता विक्रमला इशाऱ्याने थांबवते आणि म्हणते, "अहो आधी छान पिठलं भाकरी खा ना, केलं आहे ना ते खा ना, बाकी नंतर बोलूयात आपण." असं म्हणून ती त्याला थांबवते. तर तेव्हा विक्रमच्या लक्षात आल्यानंतर तो थांबतो. तर आता पार्थला तो क्षण आठवतो. म्हणजे तो गालातल्या गालात थोडंसं हसतो आणि त्याला तो क्षण आठवतो. ज्यावेळेस हे चौघेजण असेच बसलेले असतात जेवायसाठी आणि या दोघांच्यामध्ये आणि त्या दोघींच्यामध्ये अशी स्पर्धा लागलेली असते. म्हणजे हे दोघे जेवण तयार करत असतात आणि त्यांना काही बनवायसाठी नसतंच. तर तेव्हा जीवा म्हणत असतो, "सगळ्यात जास्त प्रोटीन असेल ना, तर ते पिठल्यामध्ये आहे." कारण या दोघींनी तर पिठलं तयार केलेलं असतं. तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अरे मला तर माहितीच आहे. आय लव्ह पिठलं." असं म्हणून त्या दोघांनी ते पिठलं उचलून फस्त केलेलं असतं. आणि तेव्हा जीवाला सुद्धा तो क्षण आठवत असतो. त्याच वेळेला, की ज्यावेळेस हे दोघे सुद्धा छान पिठलं एन्जॉय करत असतात आणि मस्त प्रोटीन, प्रोटीन असं करत असतात. आणि आता त्याच वेळेला जीवा थोडंसं पार्थकडे बघतो आणि पार्थसुद्धा जीवाकडे बघतो आणि ते दोघेसुद्धा म्हणजे एकमेकांच्याकडे बघितल्यानंतर त्या मूडमधून बाहेर येतात. तर तेव्हा आता विक्रम मानिनीला इशारा करतो आणि तिला म्हणू लागतो, "काय गं मानिनी, करून-करून काय बेत केलास तू? तर हे पिठलं भाकरी केलंस आणि मी ना बाहेरून काहीतरी मागवतो." असं तो मुद्दामूनच बोलत असतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, "अहो, ऑर्डर काय करताय?" "नाही हां, मी एवढं प्रेमाने पिठलं भाकरी केलेलं आहे." आणि पार्थला म्हणते, "पार्थ, अरे तू तरी सांग ना बाबांना." तर तेव्हा विक्रम म्हणतो, "अगं, काय पिठलं भाकरी? हा काय जेवणाचा बेत असू शकतो का? आणि बघ, या दोघांना सुद्धा पिठलं भाकरी आवडत नाही. विचार त्यांना." आणि तो त्या दोघांना विचारतो सुद्धा, "काय रे बाबांनो, तुमच्या दोघांचं काय म्हणणं आहे?" तर तेव्हा ते दोघं सुद्धा एकदम म्हणजे हळू आवाजात म्हणतात, "पिठलं भाकरी तर चालेल आम्हाला." आणि असं त्या दोघांनी म्हटल्यानंतर विक्रम हसूच लागतो आणि म्हणतो, "अरे वाह! बापरे! दोन्ही भावांचं एकमत झालं म्हणायचं आणि काय आता मला सुद्धा पिठलं भाकरी खावं लागणार." तर तेव्हा मानिनी म्हणते, "अच्छा असं आहे का? म्हणजे हे दोघं म्हणाले हो, म्हणून लगेच तुम्ही तलवार म्यान केलीत तुमची. तुम्हाला तुमचा रुबाब फक्त बायकोवरच झाडता येतो ना?" तर तेव्हा विक्रम म्हणतो, "म्हणजे काय अगं? बायकोवरच तर रुबाब झाडणार ना आणि माझी लाडाची बायको." असं म्हणून तिच्या गालाला तो हात लावतो आणि म्हणतो, "लाडाचीच नाही तर नवसाची पण आहे आणि काय आहे ना तुम्हाला सांगतो मी. म्हणजे आई-वडील काय शिस्त शिकवतात, मुलं तर शहाणपण शिकवतात. फक्त बायको आपली असते ती काही सुद्धा शिकवत नाही. म्हणजे ती चिडते, रुसते, रागावते.
पण आपण ना रागवावं असं वागते. पण शेवटी काय काय तिला ना आपण आपल्याला ती असं हे अंतिम सत्य आहे, लक्षात ठेवा. असं तो ना मुद्दामूनच या दोघांना सांगत असतो आणि जीवाला विचारतो, "जीवा बरोबर आहे ना?" तर मानिनी पुढं कंटिन्यू करते आणि म्हणते, "माझी आजी काय म्हणते म्हणायची माहिती आहे का? बयो नवऱ्याच्या चुका पदरात घेऊनच ना बायकोचा पदर मऊसूद होतो." तर विक्रम म्हणतो, "अरे वाह! वाह!" आणि माझे आबा काय म्हणायचे माहिती आहे का? की बायकोच्या चुका ना पोटात घेऊन पुरुषांची पोटं मोठी होतात. डिअर व्हॅली वगैरे असं काही सगळं झूट आहे. जितक्या बायकोचा चुका जास्त, तितकं पुरुषाचं पोट मोठं. असं तो म्हणत असता मानिनी म्हणते, "हां, असं आहे का? म्हणूनच तर तुमचं पोट फ्लॅट आहे वाटतं." तर तेव्हा विक्रम म्हणतो, "अरे हो, माझ्या तर बायकोच्या चुका नसतातच ना, मग पोटात काय घालणार?" तर असं म्हटल्यानंतर मानिनी एकटीच हसू लागते आणि हे दोघं सुद्धा सीरियसच असतात. म्हणजे वेगळ्याच मूडमध्ये असतात ते. तर आता विक्रम थोडासा नाराज होतो, कारण यांनी एवढे प्रयत्न करून सुद्धा ते दोघं काही हसत नसतात आणि त्या मूडमधून बाहेर येत नसतात. तर मानिनी आता म्हणते, "चला असू देत, जेवा ना पार्थ जीवा." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "आई कांदा देतेस का जरा?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "अरे कांदा ना नेमका संपलेला आहे रे." तर तेव्हा जीवा म्हणतो, "आई अगं माझ्याकडे आहे ना. अरे दादा हा घे ना माझ्यामधला कांदा घे ना." असं तो म्हणत असतो. तर तेव्हा पार्थ त्याला नको असं म्हणतो. तर तेव्हा जीवा म्हणतो, "अरे असं काय करतोयस? लहानपणापासून आपण सगळे तर काही वाटून खात आलेलो आहे ना." तर असं तो बोलतो आणि त्याला सुद्धा एकदम आता कळतं आणि तो एकदमच शांत होतो. तर पार्थला आता एकदम ठसका लागू लागतो. म्हणजे जीवाने तसं बोलल्यानंतर त्याला ठसका लागू लागतो आणि तो खोकून लागल्यानंतर जीवा आपल्या जागेवरून उठतो आणि पार्थ जवळ जातो आणि सावकाश असं त्याला म्हणू लागतो आणि त्यानंतर तो चक्क पाण्याचा ग्लास घेतो आणि म्हणतो, "1 सेकंद थांब, मी तुझ्या डोक्यावरती पाणी थापतो." असं म्हणून तो पाणी आपल्या ओंजळीमध्ये घेतो सुद्धा आणि तेव्हा पार्थ त्याला नको असं म्हणत हात करतो आणि त्याला आता तो क्षण आठवतो, ज्यावेळेस असंच काव्याच्या बाबतीत घडलेलं असतं आणि तेव्हा सगळ्यांनाच थोडंसं ती गोष्ट आठवते आणि पार्थ अखेर त्या गोष्टीमुळे खूप नाराज होतो आणि त्याला त्रास होऊ लागतो आणि तो जेवणाच्या ताटावरून उठतो आणि गुड नाईट असं म्हणून तिथून निघूनच जातो मित्रांनो. आणि या तिघांना सुद्धा आता या गोष्टीचं खूप वाईट वाटू लागतं मित्रांनो. वाटणारच ना, कारण आता या गोष्टी सगळ्या काही निवळायला जर वेळ लागणारच तर. पण ठीक आहे असो. तर इकडे अजून या दोघी शेकोटी करत बसलेल्या असतात. तर काव्या चक्क नंदिनीच्या खांद्यावरती डोकं टेकूनच झोपी जाते आणि तेव्हा नंदिनी थोडीशी आजूबाजूला बघते आणि खूप वेळ झालेलं तिच्या लक्षात आल्यानंतर ती काव्याला हाक मारू लागते आणि त्यानंतर ती "काव्या, काव्या" असं 2-3 वेळा म्हणते आणि काव्या उठत नाही म्हटल्यानंतर "काऊ" असं तिला हाक मारते आणि त्यावेळेस आता काव्या डोळे उघडते. म्हणजे ती हे सगळं काही मुद्दामून करत असते आणि ती आता थोडंसं उठून काव्या म्हणजे नंदिनीकडे बघते आणि तिला म्हणते, "काय झालं ताई? मला माहिती आहे माझ्या ताईचं किती प्रेम आहे माझ्यावर. बोल ना ताई माझ्याशी. बोलूयात ना आपण सगळं काही आधीसारखं." काव्या आणि काव्याची नंदिनी ताई, "हे बघ मला माहिती आहे तू माझ्याशी फार वेळ ना अबोला धरू नाही शकत. तुलाच त्रास होईल अगं त्याचा. बोल ना ताई." तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, "ठीक आहे, चल बोलूयात आपण." आणि तिला ती विचारते, "कशी आहेस तू? पार्थसोबत बोलायचा प्रयत्न करतेस ना? आणि आय-ए-एसचा अभ्यास कसा सुरू आहे तुझा?" असं ती सगळं काही विचारते. तर तेव्हा काव्या तिला म्हणते, "अगं ताई, मी असं कसं बोलू गं? माझी नंदिनी ताई असं नाही बोलत." तर नंदिनी म्हणते, "मला तर आठवतच नाहीये, की आधीची नंदिनी कशी होती. आधीचं सगळं काही जाणून टाकलेलं आहे मी आता. आणि जाऊ देत, आधीचं काही आठवायला सुद्धा नको. तुला एकटं वाटतं ना, तर तू मग माझ्याशी बोल. मी बोलेन ना तुझ्याशी. तुझं नाही बोलले जर नाही ना, तर ऐकून तर नक्कीच घेईन." असं ती बोलत असताना काव्याला तर तो क्षण आठवतो. म्हणजे जे एकदम छान-छान क्षण तिने नंदिनीसोबत घालवलेले असतात, ते सगळं काही तिला आठवत असते आणि नंदिनीने तिची बाजू घेतलेली असते आणि तिची बाजू घेऊन ती घरातल्यांच्या सोबत भांडलेली असते. तो क्षणसुद्धा आता तिला आठवतो आणि काव्य आता एकदम हळवीसुद्धा होते आणि परत ती नंदिनीच्या कुशीमध्ये शिरते आणि तिच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं मित्रांनो. आणि आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, काव्याने आता पार्थला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि तेव्हाच आता इकडे रम्या तो फोन उचलते आणि गुड मॉर्निंग असं तिला म्हणते. तर तेव्हा इकडून काव्या तिच्यावरती ओरडू लागते. म्हणते, "काय गं बिघडलेली सिनेमन कॉफी, माझ्या नवऱ्याचा फोन तुझ्या हातामध्ये धरायला तुझा हात बरा झाला वाटतं." तर तेव्हा रम्या म्हणते, "हो, कारण पार्थने ना माझ्या हाताची एक्सरसाइज करून घेतलेली आहे." म्हणून असं तिने सांगितल्यानंतर ना काव्याला तर धक्काच बसतो
तर इकडे पार्थला सुद्धा धक्का बसतो, की ही गोष्ट तिने काव्याला का सांगितली म्हणून. तर दुसरीकडे आता नंदिनी म्हणजे त्यानंतर नंदिनी आणि पार्थचं बोलणं होतं आणि नंदिनी पार्थला विचारते म्हणजे पार्थने तिला बोलावलेलं असतं. तर नंदिनी विचारते, की "मी कुठं येऊ?" आणि असं तिने विचारल्यानंतर पार्थ तिला पत्ता सांगतो, की कॅफे मिलनमध्ये ये म्हणून. तर तेव्हा नंदिनी आता इकडे म्हणते, "मी कॅफे मिलनमध्ये येऊ का? बरं ठीक आहे." असं ती बोलत असताना काव्या बरोबर तिचं बोलणं ऐकते आणि त्यानंतर ती लगेचच जीवाला फोन लावते आणि ती त्याला सांगते, "आत्ता पार्थला ना पार्थ आणि नंदिनी ताई दोघांचं फोनवरचं बोलणं मी ऐकलं आणि मग आपण दोघे सुद्धा तिथे जाऊयात ना आणि आता आपण चौघांनी ना एकत्र बसून बोलायची वेळ आलेली आहे. हे बघ जे काही होईल ना ते होईल." असं ती म्हणते. तर तेव्हा जीवाला सुद्धा ते पटतं आणि आता हे चौघे मिळून ना म्हणजे काव्या आणि जीवा मिळून प्लॅन करतात, की आपण चौघे एकाच ठिकाणी भेटायचं. तर बघूयात मित्रांनो आता हे दोघे मिळून पुढे काय छान करतात, सगळं काही व्यवस्थित करायचा प्रयत्न करतात. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.